लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राहुरीतील लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 4 वर्षांपूर्वी लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षात रूपांतरित झालंय. राहुरीसारख्या सेमी अर्बन भागात दर्जेदार आणि आधुनिक उपचार आता मिळू लागलेत. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असं प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी केलंय. 26 जानेवारीला लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 4था वर्धापन दिन तसेच टूडी इको आणि सोनोग्राफी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, नूतन नगरसेवक सागर तनपुरे, रवी आहेर, राजू शेख, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उंडे यांची उपस्थिती होती. या हॉस्पिटलच्या 4 वर्षांच्या प्रयत्नांना आज चांगलं फळ मिळतंय. अत्यंत गोरगरीब रुग्णांनाही कमी दरामध्ये उपचार मिळत आहेत. नगर, पुणे किंवा श्रीरामपूर या ठिकाणी जाण्याची गरज न पडता राहुरीतच दर्जेदार वैद्यकीय सेवा आता उपलब्ध झाली आहे. यावेळी हॉस्पिटलच्या ॲडमिन वृषाली शेळके यांनी हॉस्पिटलमधील विविध सुविधा आणि सेवा यांची माहिती दिली. मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर धनंजय पाणसंबळ यांनी गरीब रुग्णांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देत असल्याचं सांगितलंय. तसेच राहुरीमध्ये अद्याप उपलब्ध नसलेली इको सेवा लाईफ इन हॉस्पिटलमध्ये प्रथमच सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय. आज आमच्या हॉस्पिटलला 4था वर्धापन दिन आहे. 5व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये आज सोनोग्राफी टूडिको सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. ते उद्घाटन अरुण साहेब तनपुरे यांच्या हस्ते झालं असून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा सुसज्ज पद्धतीने पार पडलेला आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्व नगर शहराला राहुरी शहराला सांगायची अशी इच्छा आहे की जे टूडिको सोनोग्राफी करण्यासाठी आपल्याला शहरांमध्ये जावं लागत होतं ते आमच्या हॉस्पिटलमध्ये इथे आता ती सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. हे सर्व डोलारा उभं करण्याचं कारण की आपल्या इथले गोरगरीब जनतेसाठी मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण सगळे इथे प्रयत्न करतो. आपल्याकडे योजनेमार्फत वेगवेगळे ऑपरेशन्स होतात. आमची पूर्णपणे तयारी आहे की 80% कमीत कमी 80% लोकांचे गोरगरिबांचे 80% मोफत उपाययोजना इथे व्हावी आणि सर्वांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही आमची इच्छा आहे. सर्व राहुरीकरांना व आलेल्या सर्व मान्यवरांना मी आवर्जून सांगते की आपल्या इथल्या सुविधांचा लाभ घ्यावा व सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या हॉस्पिटलचा 4था वर्धापन दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. खूप सर्वजण आले, सगळ्यांचे मी आभार मानतो. आपल्या हॉस्पिटलला आता 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 5व्या वर्षात आपण पदार्पण केलं. या 4 वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन पुढील वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे आणखीन नवीन योजना आणून गोरगरिबापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत. आत्ताच आमचे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे हे 2-3 तास वेळ दिला. त्यांनी पूर्ण हॉस्पिटल फिरून बघितलं, सर्व पेशंटला भेट दिली. 10-12 पेशंटच्या भेटीनंतर त्यांनी खूप आभार मानले की तालुक्यामध्ये एवढी मोठी सुविधा तुम्ही उभी केली. हे वास्तविक पाहता इतकं सोपं काम नाही, पण मी सांगू इच्छितो की त्यांच्या आशीर्वादामुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं आत्तापर्यंत हे 4 वर्ष आमचे पूर्ण झाले. आता 5व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत. तनपुरे घराण्यांनी खूप साथ दिली, मी त्यांचे पण खूप आभार मानतो. आणि आज आपण नवीन एक हॉस्पिटलला यंत्रणा आणली टूडी इको आणि सोनोग्राफी. तर राहुरीमध्ये टूडी इकोची व्यवस्था नाही आहे, ती मशिनरी राहुरीमध्ये नाही आहे.
तर ते नसल्यामुळं बरेचसे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू शकतात. आणि आपल्या हार्टच्या आतमधील कंडिशन काय आहे हे बघण्याचं ते एक यंत्र आहे. आणि ते इथं राहुरीत नसल्यामुळे ते नगरला जावं लागतं. नगरला ती सुविधा असल्यामुळे जाण्यामध्ये दिरंगाई होती आणि दिरंगाई झाल्यामुळं कदाचित एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. म्हणूनसाठी आपण ही सगळी यंत्रणा उभी केलेली आहे. तर आज खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी भेट दिली. अजून पण लोक चालूच आहेत भेट देण्यासाठी. 4 वर्षापूर्वी लावलेलं एक छोटंसं रोपटं त्याचा वृक्षामध्ये रूपांतर झालं. गावरीसारख्या सेमी अर्बन एरियामध्ये इतका चांगला त्या ठिकाणी रुग्णांना उपचार त्या ठिकाणी मिळतोय. खरोखर त्या हॉस्पिटलचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर असतील, सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सर्व डॉक्टर मंडळ असतील, त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या 4 वर्षाच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी अत्यंत चांगलं फळ त्या ठिकाणी मिळतं आहे. अत्यंत गोरगरीब रुग्णालासुद्धा कमी पैशामध्ये त्याला उपचार त्या ठिकाणी मिळतो. त्याला नगरला जायला किंवा श्रीरामपूरला किंवा पुण्याला जायला त्या ठिकाणी लागत नाही. आणि अशी सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली. त्यांचं कितीही कौतुक केलं तरी थोडंच आहे. आणि माझ्या वतीने आज या प्रजासत्ताकच्या दिनाच्या निमित्तानं आणि 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे त्याच्यापेक्षा चांगली सेवा या तालुक्यातील रुग्णांना त्या ठिकाणी मिळावी. आणि मला खात्री आहे की सर्व हे युनिट अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आणि लवकरच त्याच्यापेक्षाही चांगलं अद्ययावत हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू राहणार असं मला खात्री आहे. लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अक्षय खटके, डॉक्टर आशिष चौधरी, डॉक्टर गजानन वंगळ, डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांच्या माध्यमातून आधुनिक तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर धनंजय पाणसंबळ यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर प्राजक्त संदीप हिवाळे, डॉक्टर भरत पैठणे, रुपाली शेळके तसेच सर्व कर्मचारी वर्गानं परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.